सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतात कोणाला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वेड्या माणसाला, ऑप्शन बी अल्पवयीन व्यक्तीला, ऑप्शन सी गरोदर स्त्रीला, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर भारतात वरीलपैकी सर्व जणांना फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या भारतीय राज्यात 2 राजधान्या आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी पंजाब। तर हे जो उत्तर आहे, जम्मू आणि काश्मीर राज्याला 2 राजधान्या आहेत, हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, जास्त कॉफी पिल्याने कोणत्या आजाराचा धोका असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साखर, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी बद्धकोष्ठता। हे जो उत्तर जास्त कॉफी पिल्याने कॅन्सर आजाराचा धोका असतो, हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, बॅडमिंटन खेळात किती खेळाडू असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 2। हे जो उत्तर बॅडमिंटन खेळामध्ये 2 खेळाडू असतात, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशाच्या ध्वजावर सिंह आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन सी जपान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर श्रीलंका देशाच्या ध्वजावर सिंह आहे, हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 6 आहे, पाकिस्तान भारतापासून कधी वेगळे झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 25 ऑगस्ट 1946, ऑप्शन बी 14 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी 26 जानेवारी 1950, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1947। तर हे जो उत्तर आहे, पाकिस्तान भारतापासून 14 ऑगस्ट 1947 साली वेगळे झाले, हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कुंभमेळा किती वर्षाने भरतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 12। हे जो उत्तर कुंभमेळा 12 वर्षाने भरतो, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, राष्ट्रीय मानव अधिकार दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 जानेवारी, ऑप्शन बी 17 मार्च, ऑप्शन सी 18 सप्टेंबर, ऑप्शन डी 10 डिसेंबर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर राष्ट्रीय मानव अधिकार दिवस 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सौदी अरब। हे जो उत्तर जगातील सर्वात मोठे विमानतळ सौदी अरब देशात आहे, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, जगातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंग्रजी, ऑप्शन बी हिंदू, ऑप्शन सी संस्कृत, ऑप्शन डी उर्दू। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे, जगातील सर्वात जुनी भाषा संस्कृत भाषा आहे, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए किरण बेदी,
ऑप्शन बी सुनीता विल्यमसन, ऑप्शन सी कल्पना चावला, ऑप्शन डी राकेश शर्मा। हे जे उत्तर भारतातील पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला ही होती। हे जे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मदर तेरेसा, ऑप्शन बी किरण बेदी, ऑप्शन सी सावित्रीबाई फुले, ऑप्शन डी प्रतिभा पाटील। हे जे उत्तर भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्या होत्या। हे जे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर जयंती कधी साजरी केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 7 एप्रिल, ऑप्शन बी 9 एप्रिल, ऑप्शन सी 11 एप्रिल, ऑप्शन डी 14 एप्रिल। हे जे उत्तर डॉक्टर भीमराव आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते। हे जे उत्तर आहे ऑप्शन डी। जो की आपला 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे, वेलचीच्या बिया जास्त खाल्ल्यास काय होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जुलाब, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी पोटदुखी। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर वेलचीच्या बिया जास्त खाल्ल्यास जुलाब होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध ग्रह, ऑप्शन सी शुक्र ग्रह, ऑप्शन डी शनी ग्रह। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही आपल्या सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।